नमस्कार मंडळी, आज आपण आयुर्वेद आपल्या दारी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगस्त दिसणारी जी वनस्पती आहे, अगस्त नावाने ओळखली जाते. हिला आपण बोली भाषेमध्ये हादगा नावाने ओळखतो. चला आज आपण याची आयुर्वेदाविषयी माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, अगस्त या वनस्पतीचा अर्धशिशी किंवा अर्ध डोकेदुखी यामध्ये कफनिस्सारक म्हणून अत्यंत चांगला उपयोग करून घेतला गेलेला आढळतो. मित्रांनो, अर्धशिशी किंवा अर्ध डोकेदुखी तुम्हाला जर जुनाट सर्दी झाली असेल, अनेक कारणापैकी एक कारणामुळे जर सर्दी या कारणामुळे जर तुम्हाला अर्ध डोकेचा त्रास जडला असेल, तर ह्या सर्दीमुळे जो कफ जमा होतो तो डोळ्याच्या पाठीमागे असणाऱ्या ज्या खोबण्या असतात त्याच्यामध्ये हा कफ जमा होतो आणि ह्या कारणाने अर्ध डोकेदुखीसारखा आजार किंवा विकार जडतो. मित्रांनो, या वनस्पतीचा नस्य म्हणून किंवा कफ निस्सारक किंवा कफ बाहेर काढण्यासाठी कसा उपयोग करून घ्यायचा तर थोडक्यात बघूया. मित्रांनो, या पानांचा वस्त्रगार रस करा, त्याच्यामध्ये गाईचं थोडंसं तूप टाका आणि सूर्योदयापूर्वी मानेखाली उशी घ्या. अगर मान कॉटच्या कडेला लोंबकळत ठेवून प्रत्येक नाकपुडीमध्ये 4 ते 5 थेंब सोडा व शक्य तितक्या वेळ 4 ते 5 मिनिटं स्वस्थ पडून राहा. थोड्या वेळ चुंचून ते नाकातील जो दाट शेंबूड किंवा कफ पातळ होऊन लागलीच तो घशामध्ये येतो आणि तो शिंकरून टाका. मित्रांनो, हा गुण एका दिवसात येतो आणि एका दिवसात डोकेदुखी कायमची बरी होते. म्हणून मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास या माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा. परंतु मित्रांनो, ही नस्य चिकित्सा एखाद्या आयुर्वेदिक जाणकाराच्या मार्गदर्शनाखालीच करा. ही मित्रांनो माहिती कशी वाटली आहे याबद्दल मला नक्की कळवा.